गड किल्ला कसा असतो तर त्या टाईपचं मंदिर बघायला मिळतं. नगारखाना टाईप दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. हेमाडपंथी बांधणीचं आपल्याला मंदिर बघायला मिळतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर दीपमाळ बघायला मिळतात आपल्याला. 1 2 त्या साईडला तिसरी दीपमाळ आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मंडपातला नंदी बघायला मिळतो. तर फक्त 10 रुपयामध्ये आपल्याला बाळासाहेब महाराज यांनी शके 1860 साली. तर म्हणजे सध्या आपण जे आमचं यमाई मातेचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला आहे. तुम्ही बघू शकता हा आजूबाजूचा परिसर संपूर्ण असं सुंदर एक प्रकारचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो मंदिर. तर मंदिर बघाल तर हे वालं मंदिर आहे. असा गड किल्ला कसा असतो तर त्या टाईपचं मंदिर बघायला मिळतं. तर या ठिकाणी आपल्याला बुरुज बघायला मिळतात. इथं असेल किंवा इथं असेल तर किल्ला कसा असतो त्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर बघायला मिळतं आहे. आणि मध्ये बघितला तर हे नगारखाना टाईप त्याचा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. तर आपण जाऊ समोर. हे बघू शकता तुम्ही भरपूर असे जे देवीचे भक्त आहेत तर या ठिकाणी आलेले आहेत दर्शनाला. हे तुम्ही बघू शकता मोठा असा नगारखाना टाईप दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. जर ह्याच्यावरचं जर काम बघितलं तर या ठिकाणी आपल्याला शरबाचं चित्र बघायला मिळतं. या ठिकाणी पण असेल तर शरबाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी. तर पुन्हा असा दगडी आपल्याला दरवाजा या ठिकाणी बघायला मिळतो. तर आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये जशा देवळ्या असतात गड किल्ल्यांवर तसेच आपल्याला इथे देवळ्या बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला देवीसाठी लागणारे पूजेसाठी सर्व सामान या ठिकाणी भेटतं आहे. इकडे प्रसाद वगैरे असेल तर यातले देवळे आहेत 2. तर आपण आतमध्ये जाऊ. म्हणजे हे बघाल तर ते जे यमाई देवीचं मंदिर आहे ते हे वालं मोठं असं सुंदर हेमाडपंथी बांधणीचं आपल्याला मंदिर बघायला मिळतं. की खूप असं सुंदर आहे. ते पूर्ण दगडी असं आहे. आणि आपण तसंच समोर आलो तर हे दत्ताचं सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी बघाल तरी पण इथं पण आपल्याला शिल्प वेगवेगळी बघायला मिळतात. मध्ये आपल्याला गणरायाचा एक प्रकारची मूर्ती कोरीव बघायला मिळते या ठिकाणी. आणि आज जर बघितला तर आपल्याला 3 प्रकारची लिंग बघायला मिळतात पिंडीवरती. तर हे असं आपलं मंदिर आहे दत्ताचं. झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचं मंदिर आहे मस्त असं. लगेच डाव्या साईडला आपण आतमध्ये एंट्री घेतली इथून की लगेच डाव्या साईडला हे बघू शकता तुम्ही. फार असं मोठं सुंदर मंदिर आपल्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. तर हे जे बघितले तर 9 थर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 थरामध्ये आपल्याला जे शिखर बघायला मिळतं वरच्या साईडला शिखर तर हा वरचा भाग बघायला मिळतो. आणि वरती शंकराचे असतील विष्णूचे असतील तर वेगवेगळे आपल्याला देवी देवतांचे आपल्याला वरती स्ट्रक्चर मूर्ती आहेत ते कोरलेलं बघायला मिळते. तर सुंदर असं हेमाडपंथी बांधणीचं आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. तर आपण आता मागच्या साईडला जाऊ मंदिराच्या. तर बघाल तर पूर्ण तटबंदी बघायला मिळते साईडून. तरी पाठीमागून बघू शकता तुम्ही मंदिर मस्त असं. झूम करून दाखवतो मी. तर दीपमाळ बघायला मिळतात आपल्याला. 1 2 त्या साईडला तिसरी दीपमाळ आहे. की नवरात्र उत्सव किंवा देवीचा उत्सव ज्या वेळेला असतो तर त्यावेळेला या ठिकाणी मोठे असे कार्यक्रम असतात. तर अशा प्रकारचे दीपमाळ आपल्याला बघायला मिळते. बघू शकता तुम्ही या ठिकाणचा दीपमाळ हा. आणि हे वाला जो नंदी आहे तो मंडपातील नंदी आपल्याला बघायला मिळतो. याला वरती असं मंडप आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी नंदी हा असा ओपन बघितला असेल. पण या ठिकाणी आपल्याला मंडपातला नंदी बघायला मिळतो.
तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. वरती बघाल तर तुम्ही सरस्वती असेल, विद्येची देवता आणि बाकीचे जे देवदेवता आहेत, विष्णू असेल वगैरे, तर यांच्या आपल्याला वरती कोरीव कामामध्ये मूर्ती बघायला मिळतात. तुम्ही बघाल तर बघू शकता. तर अशा पद्धतीनं रचना आहे. सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय. आणि हा नंदी, की जो मंडपातील नंदी आहे तो वाला बघू शकता तुम्ही. सुरेख असा नंदी आपल्याला इथं बघायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला यमाई मातेची सुंदर अशी चांदीची मूर्ती बघायला मिळते. इथं पण एक प्रकार आपल्याला हत्ती बघायला मिळतो की तो दगडात कोरलेला, ही पिंड आहे. अशा पद्धतीचे आपल्याला कोरीव काम बघायला मिळते या ठिकाणी. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला मस्त अशा संगमरवरी शिल्पातील आपल्याला कलाकृती बघायला मिळतात. या ठिकाणी असेल की गणपतीचं पण या ठिकाणी आपल्याला मूर्ती बघायला मिळते. या ठिकाणी पण विष्णूची आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. तुम्ही बघाल तर बघू शकता. या ठिकाणी पण बघाल तर विष्णूची मूर्ती आपल्याला बघायला मिळते की जी संगमरवरी खडकामध्ये बनवलेली आहे. या ठिकाणी बघाल तर सूर्यदेवाचं मस्त असं काम संगमरवरी खडकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. इतर रिद्धी-सिद्धी गणपती आपल्याला बघायला मिळतो. मस्त असं कोरीव काम तुम्ही बघाल तर एक नंबर असं काम आपल्याला इथं कलाकृती बघायला मिळते. शिल्पकाम हे वाला बघू शकता. वाला हनुमान, जय हनुमान. हनुमानाचं पण आपल्याला बघायला मिळतंय एक प्रकारचा संगमरवरी दगडामध्ये. आणि हे वालं सरस्वतीचं जे वीणा घेऊन आहे हातामध्ये, तर सरस्वतीचं पण आपल्याला एक प्रकारची कलाकृती बघायला मिळते या ठिकाणी. पूर्ण हे बघितलं तर दगडी आपल्याला बघायला मिळतंय. वर बघू शकता मोनकाम दगडामध्ये. फार जुनं असं मंडळी हे काम आहे. तुम्ही बघाल तर आपण मंदिराच्या मागच्या साईडला जाऊ. तिथून आपल्याला काय काय बघायला मिळतंय बघू.
त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला बुरुज बघायला मिळतात। सेम आपला गड कसा असतो तर त्या पद्धतीचं बांधकाम आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे। पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे नक्की कशाचं आहे? देवीचं मंदिर आहे, देवीचंच दिसतंय आपल्याला हे वालं स्ट्रक्चर, किंवा काय आहे, किंवा ते औंधासूर जो राक्षस आहे, काय काय व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे। नक्की काय मंडळी सांगा तुम्ही, की हे वाली मूर्ती कुणाची? हे तुम्ही बघू शकता, हे बहुतेक मला वाटतं हे पण दिवे लावण्यासाठी एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे, की त्या काळी किती मस्त दिसत असेल। या दीपमाळेवरती सगळे जे काय प्रकाश असेल पूर्ण लखलखून जात असेल मंदिर। तर अशा प्रकारचं सुंदर हे मंदिराचा जो आवार परिसर आहे तर आपल्याला बघायला मिळतो। आपण मागच्या साईडला जाऊ। इथं पण एक दीपमाळ आहे मंडळी, जो आपण पायरी मार्ग बोललो मग अशी येताना, तर हा तो आलाय। आपण गाडीने डायरेक्ट पलीकडून आलो, हा पायरी मार्ग आहे, आणि हे ह्या साईडून इथं बघितला तुम्ही तर इथं एक बुरुज दिसतोय, इथं एक आणि इथं एक। तर मस्त असा स्ट्रक्चर एकदम किल्ल्यासारखं बघायला मिळतंय। आणि वरती बघितलं कमानीजवळ तर आपल्याला शरबाची शिल्प दोन साईडला बघायला मिळते। झूम करून दाखवतो, हे वालं इथं आणि हे वालं। तर अशा प्रकारचं सुंदर मंदिर आपल्याला इथं वरती बघायला मिळते। या ठिकाणी मंडळी काहीतरी लिहिलेलं आहे, इथे सध्या बुजलेलं आहे। मंडळी हे तुम्ही बघू शकता, औंधचं पुरातन वस्तू संग्रहालय। आपण वरून यमाई मातेचं दर्शन घेऊन आलो। तुम्ही ही कमान बघू शकता की ज्यावर लिहिलेलं आहे पुरातत्व वस्तू संग्रहालय औंध। आणि तुम्ही उजव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला एक फलक बघायला मिळतो, की ज्यावर संग्रहालयाची थोडक्यात माहिती दिली आहे। त्याची वेळ असेल, तिकीट असेल आणि बाकीची माहिती दिली आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊ। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची शांतता आणि स्वच्छता बघायला मिळते। आणि तुम्ही बघू शकता हेच ते वस्तू संग्रहालय, आणि त्याच्या उजव्या बाजूला विरगळींचा समूह आपल्याला बघायला मिळतो। आणि बाकीच्या ज्या पाषाणरूपी मूर्ती आहेत त्या पण आपल्याला इथे पाहायला मिळतात, की ज्या आसपासच्या गावातल्या आहेत। तर म्हणजे आत्ता आपण भवानी वस्तू संग्रहालय की भवानी म्युझियम, औंधचं जे भवानी म्युझियम आहे तर त्या ठिकाणी आपण आता म्युझियम बघून आलो। आणि बघण्यासारख्या भरपूर अशा गोष्टी आहेत। तर फक्त 10 रुपयामध्ये आपल्याला आतमध्ये भरपूर अशा गोष्टी बघायला मिळतात, की या ठिकाणी जे संस्थान होतं औंधचं संस्थान पंतप्रतिनिधी, तर त्यांच्या बऱ्याच अशा जुन्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। तसेच पाश्चात्य जे काय संस्कृती आहे त्यांच्या कलाकृती असतील, त्यांनी रेखाटलेली वेगवेगळी या ठिकाणी चित्र आपल्याला कॅनव्हासवरती बघायला मिळतात। आणि भरपूर अशा संगमरवरी असतील, तसेच हस्तिदंत हत्तीच्या दातापासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। तर जवळजवळ 1-2 तास लागतील एवढ्या गोष्टी आतमध्ये बघायला आहेत। आणि तिकीट फक्त 10 रुपये। तर बऱ्याच अशा महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण सध्या वरचं जे यमाई मातेचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन आलो, आणि खाली येतानाच आपल्याला हे जे म्युझियम आहे संग्रहालय ते बघायला मिळते। तरी ही जी संधी आहे एक प्रकारची, की एवढ्या थोडक्या पैशामध्ये, मला का माहीत नाही तिकीट दर एवढाच काय आहे, पण सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हिशोबानं असं बरंच असं महत्त्वपूर्ण
या ठिकाणी माहिती आपल्याला बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे. आतमध्ये मनाई आहे व्हिडिओ करायला आतमध्ये. तर हे जतन करून ठेवण्यासाठी एक प्रकारची माहिती म्हणजे कुठं लीक होऊ नये, की इथं येऊन लोकांनी त्याचा आनंद घ्यायला पाहिजे, जो काय जुन्या वस्तू आहेत. तर त्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. बाळासाहेब महाराज यांनी शके 1860 साली प्रजेच्या उद्यापनासाठी बांधलेलं आहे. सदर संग्रहालयात 18 दालने, 2 कोर्टयार्ड असून ह्याच्यात राजा रवी वर्मा, भुवन वर्मा इत्यादी नावाजलेल्या पेंटरची पेंटिंग असून शस्त्रास्त्र दालन, त्याच्यानंतर चंदनी कलावस्तू अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह राजांनी प्रजेच्या उद्यापनासाठी करून ठेवलेलं आहे. सदर संग्रहालय हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंडर येत आहे.